माता वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे पांडुरंगा करू प्रथम गेलेल्या एकादशीला आपल्या सर्वांना सेवा करण्याचा योग आला होता आणि आज परत कैलासवासी एकनाथ मामा मुळे यांच्या पुण्यतिथी निमित्त आजचा हा सोहळा आपल्याला उपलब्ध झालेला आहे. आमंत्रित करणारे मुळे सर, मुख्याध्यापक मुळे सर, मुळे ताई यांच्याकडून ताई त्या दिवशीचं कीर्तन आम्हाला जरा बरं वाटलं, पुन्हा करता का, बरं वाटलं म्हणून करूच म्हणून त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं की आपलं बळच करा, कुणाला म्हणायचं नाही, कारण अजून तेवढी आपल्यात योग्यता नाही. आणि कोणी करता का म्हणलं तर नाही म्हणायचं नाही, असं म्हणजे तुम्ही करता का विचारलं म्हणजे देवाचा तुमच्याकडून मला संदेश आहे असं मी माझ्या मनामध्ये समजून त्याचा स्वीकार करून आज कीर्तनाला आले आणि आपण सर्व मिळून ही सेवा करणार आहोत. माझे पती मृदंगाचार्य, आमच्या सोबत आलेले केंद्रीय डॉक्टर, आमचे ड्रायव्हर एसटी महामंडळामधले फड सर, त्यांच्या मिसेस फडबाई, आमचे मुख्याध्यापक टोपे सर, आमचे गाडीचे ड्रायव्हर, आमचे पाहुणेच आहेत, सगळे म्हणले ताई, टोपे सरांच्या मिसेस, फड सरांच्या मिसेस आणि आमच्या जनाताई सगळ्यांच्या, आणि तुम्ही पण सगळे, आता नाव माहीत नाही, सरांचं माहीत झालं परिचय, त्यांनी सर म्हणले मी वेगवेगळ्या शाळेला होतो आणि सर पण जिल्हा परिषद आहे का इथेच संस्थेला, तरी जेणेकरून सर्व भक्ती मंडळ सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ही सेवा आपण सगळेजण मिळून करू. जसं बुद्धीला सुचल तसं अभंग आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणामधला अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग परिचयाचा आहे, आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे आणि मला पण सोपं जावं म्हणून सोपाचा अभंग घेतला आहे. आपला नवीन रस्ता असल्यामुळे अवघडच जायचं काही काम नाही आपल्याला, तर तो आपण आपल्या ठरल्या वेळामध्ये थोडक्यात अभंगाचं चिंतन करू. आज ज्या निमित्त सेवा आहे ती जी एकनाथ बाबांची पुण्यतिथी आहे त्यावर एक परिहार म्हणून किंवा एक म्हणून अभंगाच्या पूर्वी आपण थोडंसं बोलू. सर म्हणले सर मागे 50 ते 51 वर्ष झाले पुण्यतिथी करतात, तर खरोखर मला सांगा ज्यांची पुण्यतिथी आहे ते खरंच किती भाग्यवान, म्हणजे 51 वर्षापर्यंत पुण्यतिथीचं कार्य चालू आहे. म्हणून कुळी कन्या पुत्र होती
अभंगाचा हरिक म्हणजे आनंद कुणाला वाटतो? देवाला वाटतो. आणि याच अभंगामध्ये पुन्हा तुकाराम महाराज शेवटच्या कडव्यात म्हणतात की तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणजे मी सेवा करावी एवढं का? कशामुळं? कारण त्यांनी काय केलंय? आई वडिलांची सेवा केली. आणि आज तर या कलियुगामध्ये अत्यंत आवश्यक गोष्ट झाली आहे आई वडिलांची सेवा करणं. सगळ्यात कठीण मार्ग. वाईट गोष्ट असेल, पहिले जुने लोक म्हणायचे गरिबी वाईट आहे. आता गरिबी वाईट नाही, सगळ्यांना पोटभर खायला मिळते. कितीही गरीब असतात त्याच्या इथे खाण्यापिण्याची काही अडचण नाही. तुम्ही जाऊन बघा, चांगल्याच्या घरी तरी कंजूसपणाला कोणी खाणार नाही, एवढे गरिबाच्या घरी चांगलं खाल्लं जाते आजकाल. पण फक्त एकच गोष्ट कमी आहे की म्हातारपण अवघड झाले. आता म्हातारी पण प्रत्येक खेड्याचा एक तर नोकरीला गेलेले आई मुलगा मुलगी नसेल तर लेकरं शिकायला म्हणून गेले, त्या घरी फक्त म्हातारा म्हातारी आई वडील. त्यांना काही शेतातलं काम होत नाही, त्यांना काही होत नाही, पण ते घर सांभाळायला म्हणून तिथं काय सेवा घडते आपल्याला त्यांची घडायला पाहिजे. आपण करायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. येणारे लोक बरेच आहेत, नाही असं नाही, सगळे सारखे नाहीत, पण गरज वाटते आता आजकाल या घटनेची की आई वडिलांची सेवा करा. आहे तोपर्यंत करा आणि गेल्यानंतर तर आपण हे सोहळे करतोच आहे. आता हे सोहळे पुण्याचा एक भाग म्हणून त्या गेलेल्या आत्म्यालाही आपल्या कर्तव्यातून पुण्य मिळावं आणि हे पुण्य आपल्यालाही आहे. अन्नदान नामचिंतन हे जर कंटिन्यू घडत असेल, कोणतीही गोष्ट जर 12 वर्षे केली आपण सतत, तर ते एक तप होतं. 24 वर्षाला 2 तप, 36 वर्षाला 3 तप. तर याचा एक अमाप पुण्याचा साठा असतो जो आपल्याला असा कळत नाही, पण तो कोण्या रूपाने देव आपल्याला देतो आपल्याला वाटत नाही, कळत नाही ते, पण मिळतो. ते वाया जाणार नाही, कोणतंच काम वाया जात नसतं. ते कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला मिळतं. म्हणून असे सोहळे साजरे केले पाहिजे, केले जातात. धन्यवाद मुळे सर. खरोखर म्हणजे तुमचे सगळे भाऊ पुतणे, तुमच्या घरच्या सुना, ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले, या आता नाव माहीत नाही सगळ्यांचे, पण तुमचा सगळा मुळे परिवार, या सगळ्या मुळ्या परिवाराला धन्यवाद की अशीच त्यांना जन्मोजन्मी त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत नाता पंथापर्यंत असं हे वळण चालू राहू का. तुम्ही तुमच्या वडिलांचं केलं, हेच संस्कार घरामध्ये लागतात आणि तुमचे लेकरं हे बघून तुमचं पण उद्या काही नाव काढतील. अर्थातच आदर तरी करतील की आमच्या घरी ही परंपरा होती, आपण माता पितरांचं केलं पाहिजे. एक आपण त्या पत्रिकेवर लिहितो ना की माता पितेची सेवा केली तर काशीलाही जायची गरज माय बाप केवळ जायची गरज नाही असं संत महात्म्यांनी सांगितले की जे आई वडिलांची ज्यांना सेवा घडते, आई वडील घरी उपाशी आपण तीर्थ करत गेलो तर काय फायदा त्याचा. त्यांना हेच म्हणायचं की बाबा तुमच्या घरात आहे त्यांची सेवा करा, आपल्याच्या जे होते तेवढी त्यांची सेवा करा. होतच असते सेवा. सेवा म्हणजे काय, त्यांचं काही खूप हातापायात आम्ही
ह्यांचीच गरज आहे आणि ते मागतात पण हेच, त्यांनाही तुमच्यापासून काही जास्त अपेक्षा नसते. आता ह्या गोष्टी कीर्तनात सांगायच्या खरं तर लेकरच नसतात. इथं आता ज्यांच्याकडून ज्यांची सेवा घडायची तेच असतात, सांगायचं तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न असते. आता जर इथं जर लेकरं असते, सुना असत्या, मुलं असते तर त्यांना आपण म्हणू तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा. आता इथं जे बसते त्यांचे तर आई वडील गेलेलेच आहे, त्यांचे कुणाचे आई वडील शिल्लक नाही. आता ह्यांची सेवा करायची वेळ आलेली आता कुणाला सांगावं, खूप अवघड गोष्ट आहे. असं आहे. विठाला ते जरी ऐकायला नसले तरी आपण आपल्या जीवनाची सोडवणूक आजच्या अभंगातून आपण करू. आपलाही भार आपण देवावर टाकू. नाताच्या पंथाच्या रूपाने देव कुणाच्या ना कुणाच्या रूपाने करून घेतोच. कुणाचं जगामध्ये काही राहून जाते का? नाही राहून जात. करणारे आहेत जे ईश्वर ते कुणाच्या ना कुणाच्या रूपाने करून घेतोच. तर आज आपण जो अभंग पाहणार आहोत तो जगद्वंदनीय तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पहा, मानव देहाला आल्यानंतर प्रत्येक लहान असो मोठा असो कोणी असो त्याला म्हणजे या जीवनामध्ये जगण्यासाठी विशिष्ट एक वळणाची गरज असते आणि ते वळण आपल्या ह्या संप्रदायामधून लागतं. बाकी शाळेच्या शिक्षणाच्या ज्ञान मिळेल तुम्हाला, ज्ञान सगळीकडे आहे, पण जो संस्कार आहे किंवा जी महत्त्वाची गोष्ट आपल्या अध्यात्माची जी गोष्ट असते ती फक्त कोणत्या ना कोणत्या संप्रदायामधूनच मिळत असते. आणि आपला जो संप्रदाय हा वारकरी संप्रदाय, याची मुख्य धारा आहे कीर्तन आणि भजन करण्यासाठीच तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्याला ग्रंथ दिले. भाग्यवान आहोत आपण की आपण त्यांच्यानंतर जन्माला आलो. जर त्यांच्या आधी आलो असतो तर हे साठा आपल्याला मिळाला नसता. त्यांच्यानंतर आल्यामुळे आजही तुकाराम महाराज गात्याच्या रूपाने आपल्यामध्ये जिवंत आहेत. आज त्यांच्या गात्यावरच आपले एवढे कीर्तन, भजन, संप्रदाय, ज्ञानेश्वरीच्या ओव्यावर प्रवचन हे सगळं आपण त्याच्यावर करतो आणि त्याला धरूनच आपण जे काही ज्ञान अर्जन करतो ते त्याला धरूनच करत असतो. तर हे करत असताना तुकाराम महाराजांना या आजच्या अभंगामध्ये पहिल्याच चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, विचार करा, क्षणोक्षणा हाची करावा विचार. आता पहा, विचाराशिवाय ते जगणंच नाही आपलं. आपण
कोणतंही कार्य करत असताना अगोदर विचार येतो आणि विचार आल्यावरच कृती घडत असते. कृतीच्या अगोदर विचार येतच असतो. आता विचार अनेक प्रकारचे, काही विचार चांगले असू शकतात, काही विचार वाईटही असतात. पण आपण जीवन जगत असताना विचार करून केलेल्या गोष्टी ह्या आपल्याला लाभदायक असतात. म्हणून आपण जुने लोक म्हणतो बघा, घरात विचार असला पाहिजे. जर दोघं तिघं भाऊ असले, पती पत्नीत विचार असला पाहिजे, भावाभावामध्ये विचार असला पाहिजे. जिथं विचार नाही तिथं काय होतं, विस्कळीत होतं, थोडंसं विसंगती होते किंवा घरामध्ये वातावरण व्यवस्थित राहत नाही. पण विचारानं केलेल्या गोष्टी होतात. जगत असताना पूर्ण आयुष्यभर आपल्याला विचाराची गरज आहे. विचार जेव्हा आपले सुज्ञ चांगले असतील तर कृत्य सुद्धा आपल्या हातातून चांगलेच घडत असतात. आता नको ते विचार केलेली काय होतं, नको ते विचार केलेली टेन्शन वाढतं. मग डिप्रेशनमध्ये जातात माणसं. डिप्रेशन म्हणजे अतिशय जास्त विचार केलेले. पण कामापुरते विचार आपल्याला असले पाहिजे, तरच आपलं जीवन आपण व्यवस्थित पार पाडू शकतो. आता या पहिला जे चरण आहे याच्यामध्ये ज्यांनी महाराजांनी जे आपल्याला विचार करायला सांगितलं आहे की जगत असताना जे विचार करतो आपण, समजा एखादं काम करायचं आपल्याला, त्या कामाविषयी जे विचार असतात आपले, त्या विचार म्हणजे कामाची आखणी करतो आपण. त्या कामाची आखणी करून ते काम पूर्ण साध्याकडे नेत असताना वेगवेगळ्या विचारांची साखळी असते. आणि या विचाराला लागून विचार, कारण बिनविचाराचं आपण जगू शकत नाही. कोणतं कामही करत असताना आपल्या डोक्यामध्ये विचारच असतात आणि त्या कामाला धरून जर विचार असेल तर इतर कामांचा विसर पडून एकच काम आपण योग्य प्रकारे करू शकतो. पण आपला जर गोंधळ झाला, विचार करत असताना गोंधळ झाला, तर गोंधळामधून आपल्याला काही साध्य होत नाही. सारा विचार आता इथे असताना आपल्या संसारातले जर आपण विचार केले पाहिजे. पैसे कमवण्याचा विचार केला पाहिजे कामापुरतं आपल्याला, कारण कमवल्याशिवाय तो खायला मिळत नाही. म्हणून जोडून या धन उत्तम
जोडोनी या धन, पैसे जोडत असताना जोडावंच लागतात, सगळे जोडतात जीवनामध्ये. सगळ्यात पैसा कमवत नाही असा कुणी नाही जो ज्ञानी आहे, ज्याला जगण्याचं रहस्य कळालं की जगण्यासाठी आपल्याला धन लागतं म्हणून सगळे कमवतात. पण जर आपण आपले ते इमानदारीने कमवू म्हणजे उत्तम गतीने कमवू. उत्तम गती म्हणजे काय की इमानदारीने, कुणाला लुबाडायचं नाही, कुणाला खोटं बोलायचं नाही, कुणाचं आक्रज घ्यायचं नाही. इमानदारीने जेवढं दिलं तेवढं जर घेतलं, देव त्याच पैशाला यश देतो, तो पैसा घरामध्ये समाधान देतो आणि लेकरा बाळांना सुद्धा बुद्धी चांगली देतो. लेकरं बाळही चांगले वागतात आणि म्हातारपणी आपल्याला मग कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. आणि जर आपण चुकीच्या मार्गाने धन कमवलं तर मग लेकरं ते चुकीच्या मार्गाने घालतात आणि कमवलेलं दुःख असतं, मी एवढं कमवलं हे कमवलं, नको ते दुःख आपल्याला मग म्हातारपणी सहन करावं लागतं. त्यामुळे कमवतानाच किती लागतंय, ठीक आहे, कितीही कमवा, लागतंय तेवढं कमवा जर तुमच्या नशिबात असेल. कारण एक म्हण आहे की मान आणि धन प्रारब्धे अधीन, प्रारब्धालाच मिळतं. किती प्रयत्न केला तर कोणी श्रीमंत कधी झालेला नाही आणि ज्याच्या नशिबात आहे तो होतो. म्हणूनच आपण कधी कधी म्हणतो की हा देवधर्म करत नाही त्याचं तरी इतकं चांगलं आहे आणि आम्ही एवढं देवधर्म करतो तरी आम्हाला यश येत आपलं जे प्रारब्ध आहे पूर्वीचं त्या प्रारब्धानुसार ते आपल्याला मिळणार आहे. म्हणून इथं उगाच जास्त धावाधाव पळापळी करण्याची एवढी काही गरज नाही. आता जीवनामध्ये विचार चांगल्या गोष्टीची करतो, पण काही लोक असे विचार करतात. एक दृष्टांत आहे, एक म्हशीवाला असतो, ऐकलं असेल आपण बऱ्याच कीर्तनातून, पण त्याच्यातून आपल्याला थोडंसं घेण्यासारखं आहे की तो त्याच्या म्हशीला चारा पाणी करतो, दूध काढतो, सगळी सेवा म्हशीची करतो आणि म्हशी बांधल्या की त्या म्हशीच्या पुढे जाऊन थोडंसं लादणीबरोबर असं उंच ठिकाणी उभा राहतो आणि खाली त्या म्हशीकडे निरंतर बघतो. असं करत करत त्याचे 6 महिने जातात. रोज बघतो आणि रोज बघत बघत एका दिवशी म्हशीजवळ तो चारा पाणी टाकतो आणि त्या म्हशीला असे गोल शिंग असतात आणि त्याच्यामध्ये उगाच डोकं घालतो त्या म्हशीच्या शिंगात. आता ते म्हैसच आहे, जसं डोकं घालतं तसं तिनं म्हशीला फेकून दिलं, उधळून लावलं, त्याला पडला, लागला, दवाखान्यात गेला आणि मग डॉक्टर म्हणू लागले की तू म्हशीच्या जरा तुझी ओळखीच्या म्हशी आहेत रोजच्या, कसं काय मारलं बाबा तुला? म्हणला काय सांगावं तुला, मी त्या म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घालत होतो आणि त्या म्हणून मला त्या म्हशीनं मारली. मग ते म्हणले काही असल्या गोष्टी करायच्या असतात का, जरा विचार आहे का नाही डोक्यामध्ये, काही कसं करावं? तो विचारच करत होतो. म्हणला किती 6 महिन्यापासून मी विचारत होतो की या शिंगामध्ये माझं डोकं जाईल का, जाईल, काही गरज होती का असा विचार करायची? आता हा जरी दृष्टांत असला तरी खरं सांगा आपणही असे बरेच विचार करतो विनाकारण. असं झालं तर, तसं झालं तर, हे काही होईल का, आणि या अशा विचाराला काही अर्थ आहे का? काही अर्थ नाही. मग असे कोणतेही विचार न करता तुकाराम महाराजांनी आपल्याला जे पहिल्या चरणात सांगितलं आहे तिथं त्यांनी एक शब्द वापरला आपल्याला की क्षणोक्षणी हाची ची लावलं की नाही. ची म्हणजे कशाला असतं ची? बघा आता तुम्ही इथं सगळेजण आहात, मी जर म्हणलं की तुमच्यापैकी तुम्ही सगळे खूप चांगले आहात किंवा तुम्ही सगळे मला आवडता, तुम्ही सगळे झालं, पण मी जर एखाद्यालाच नाव सांगितलं, मी म्हणलं आता ताई मला तुम्हीच आवडता, तुम्हीच म्हणल्यावर एकच आलं की नाही, तुम्हीच. मग हा जी विचार जो सांगितलाय ना, आता हे लोकांमध्ये जगण्यासाठी या संसारिक विचार करणं गरजेचे आहे. पण हे विचार करत असताना एका गोष्टीला आपल्याला विसरायचं नाही, ती गोष्ट म्हणजे आपला मृत्यू आहे. आपल्याला जेव्हा एकदा कधी ना कधी हे जग सोडून जायचं आहे.
मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया मरण चुकणार नाही. क्षणभंगुर नाही म्हणजे आपल्या ह्या देहाला म्हणलेलं आहे की क्षणभंगुर देह आहे आपला. कधी अचानक काय होईल काही सांगता येत नाही. इथे विचार करत असताना जर चांगले विचार करायचे असेल तर हे विचार करायला शास्त्रानं काही अडचण केली नाही. लेकरं शिकवा, त्यांना मोठं करा, त्यांच्यासाठी चांगले वळण लावा, चांगले संस्कार लावा. त्यांना कुठल्या एखाद्या ठिकाणी तुम्हाला परमार्थात म्हणा जात असतील अशा चांगल्या चांगल्या वळणाला काही अडचण केलेली नाही. पण विनाकारण आता आहे आपल्याला पण खूप काही 3 पिढ्याचं 4 पिढ्याचं लोक विचार करतात. त्या विचाराला थोडा बंधन घालून त्याऐवजी आपण काय विचार करा की क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. भवसिंधू हा जो संसार आहे, आता भवसिंधू हा शब्द थोडा तुकाराम महाराजांचा अभ्यास करण्यासारखा. आता बऱ्याच कीर्तनकारातून ऐकलेलं आहे मी की भवसिंधू हा आपण मेल्यानंतर जन्म पुनरपी मरण हा जो योग आहे त्याच्यासाठी त्यांनी भवसिंधू म्हणलेला असं पण कोणी कीर्तनकारांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. पण मला असं वाटतंय की तो तर मेल्यानंतरचा प्रवास आहे, पण इथं पण हा संसार आपल्यासाठी भवसिंधूच आहे ना. हा संसार सुद्धा भवसिंधू आहे. इथं सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला आहेत आणि इथल्या अडचणी सुद्धा सोडवणं म्हणजे बघा ज्याचा प्रपंच
पहा, अभंगावर सुद्धा विचार करायचा आपल्याला. अभंगाचं पहिलं चरण आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार. इथं सुद्धा आपण जेव्हा गाता वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, तर अभंगावर सुद्धा आपण विचार करायला पाहिजे की हा जो अभंग आहे, संसार दुःख ओळख चोहीकडे इंगळ, हा पण माऊलींचाच अभंग आहे, बापरूपादेवरून. आणि असाच एक माऊलींचा अभंग आहे दुसरा, अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीना. मग हे याच्यावर आपण विचार करायला पाहिजे ना, की एका ठिकाणी ते काय म्हणतात माऊली, संसार दुःख मुळे चौकडे इंगळ, आणि एका ठिकाणी काय म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना. काय खरं, खोटं काय आणि खरं काय, खरं सांगा. याच्यावर आपण विचार करायला पाहिजे का नाही? या रिकामे संसाराचे विचार केल्यापेक्षा या अभंगावर आपण विचार करायला पाहिजे, म्हणजे इथून आपल्याला समाधान मिळतं. पहा, का म्हणले त्यांनी, संसार दुःखामुळं जोपर्यंत आपण केवळ संसार आणि संसाराचाच विचार करतो, त्यावेळेला हा संसार आपल्याला दुःखदायी असतो. कारण जेव्हा संसार करतो तेव्हा आपल्या मनामध्ये जे ईर्ष्या, काम, द्वेष हे सगळे आपल्याला ग्रासून टाकतात. या एकाची पूर्तता करता 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 आपले नाकीनो येतात. एक वासना, एक गेली की दुसरी होते, एक मनोकामना संपली की दुसरी येते. असं कधी होतं का संसारात? घर झालं पण झालं नाही होत. एक मजला झाला तर दुसरा करावा वाटतो, दुसरा झाला तर तिसरा करावा वाटतो, है की नाही? जसं मंदिर बांधलं आणि मंदिराचा कळस झाला की मंदिर पूर्ण होतं. देवाचं कार्य पूर्ण होतं, पण घराचं काम कधीच पूर्ण होत नाही. म्हणून आशा कधी आपली संपत नाही, आणि आशा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला कधी समाधान राहत नाही. अगोदर असतं आपल्याला मुलं बाळ होईपर्यंत वाटतं तेव्हा मला लेकरं बाळ होते, ते झाले की मग लेकरांना लेकरं होते, नातरुंड होते, पतरुंड होते, इथपर्यंत आपली आशा असते. आणि ह्या सगळ्या ओढामध्ये आपण विसरून जातो की मलाही एक दिवस मरायचं आहे, मरण येणार आहे. आणि मग संत महात्म्याच्या तोंडातून आपण ऐकतो की मेल्यावर पुनर्जन्म असतो, पुन्हा मेल्यावरही आपल्याला काही यातना असतात, किंवा पुन्हा आपलं काय होतं याच्यावर कधी आपण विचार करतो का? करायला पाहिजे. आपलं वय आहे आणि आता आपण कीर्तनात बसलेले माणसं, आपण एवढे तरी याचा विचार केला तर मी समजेल की माझं हे तुटकं मुटकं का होईना कीर्तन पण सार्थक झालं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. म्हणजे आपली परंपरेला सगळे गेले एक 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 एक, आणि ह्याच विचारामध्ये आपण जगतो आहोत. पण हे सोडूनही आपल्यासाठी महत्वाचा विचार आहे की क्षणोक्षणी हाची करावा विचार. कोणता विचार करायचा आपल्याला? की आपल्या मृत्यूनंतर आपलं काय होणार आहे, आणि त्याच्यासाठी मला आता इथं काय करायचं आहे तेवढं जीवन. आता आपलं अर्ध संपलेलं आहे, आपण इथं आहोत. या आपल्या सगळ्यांचं आपण 40च्या खालचं तर इथं कोणीच नसेल असं वाटतं मला. 40च्या वरचेच आहेत आपण सगळं. एक धरलंय आपलं 80 वर्ष वय, तरी अजून 40 वर्ष पण क्षणभंगुर नाही भरवसा. आपल्याला उद्या काय होईल हे सुद्धा माहीत नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे की हा भवसिंधू तरुण जाण्यासाठी इथं असताना त्यांनी सांगितले आपल्याला महाराजांनी की क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी का म्हणलेलं आहे? प्रत्येक क्षणाला. कधी म्हणलं का महिन्याला एकदा करा, 4 दिवसाला एकदा विचार करा. क्षणोक्षणी ते आपल्याला सावध करत आहेत की क्षणोक्षणी तुम्ही ईश्वराचं नामचिंतन करा. क्षणोक्षणी. बरं, नुसता विचारच करा. जर आपण विचार केला एखाद्या गोष्टीचा नुसता विचार करून जमते का? बघा, एक उदाहरण सांगते. आता मी जर ठरवलं की मला जेवायचं, मी नुसतं जेवण्याचा विचारच करत गेले, ताटात भाकर घेऊन खाल्ली नाही, नुसता विचारच केला तर पोट भरते का?
करावा विचार. इथं जरी विचार तसा सांगितला असला तरी तुम्हाला सांगितलं की आपल्या आयुष्यातला एकही क्षण वाया न जाऊ देता तुम्ही काय करा, नामस्मरण करा. कोणतं करा असा प्रश्न पडतो कधी कधी. कोणतं करा? कोणतंही नाम तुम्हाला जे तुमच्या गुरुपासून आई वडिलापासून मिळालेलं असेल. कुणाच्या घरात परंपरा असते, आई वडिलापासून नाव आलेलं असतं, कुणी गुरु केलेलं असतं, गुरुनं दिलेलं नाम असतं आणि पुन्हा गुरु केलेलं नसतं. तरीही तुम्हाला आवडणारं नाम कोणतं नाम? रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरा कारी. राम आणि कृष्ण तर आपल्या ठरलेलेच आहे. आपण भागवतातून गीतेतून हे दोन नाम घेतो आणि तिसरं नाम घेतो आपण विठोबाचं. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र हा जपावा. नाम हे एक नाम असतं. मंत्र म्हणजे 4-5 नामाचा मिळून मंत्र झालेला असतो. तुम्ही मंत्रही म्हणू शकता, नामही म्हणू शकता, पण सतत तोंडामध्ये असलं पाहिजे. तुम्ही सवय केली त्या नामाची की ते नाम तुम्हाला पुन्हा सोडत नाही. सुरुवातीला आपल्याला अवघड वाटतं, विसरतं, सतत नाही आलं. सुरुवातीच्या काळाला तुम्ही दिवसातून 2दा-3दा जशी आठवण येईल तसं जरी घेत गेलात आणि नंतर नंतर आपोआप ते कंटिन्यू होतं. हे पहा, नाम असं आहे ना की जी देवात शक्ती नाही ही नामात शक्ती आहे. हे सिद्ध झाले आहे.
काही महत्त्व देवाच्या नावाला दिलेलं आहे. जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा अगोदर नाम निर्माण झालं आणि नंतर देव निर्माण झाले. आणि